करिंदकरास पत्र त्याचा अध्याय 8 आणि त्यातली काय वचनं वाचत आहे लक्षपूर्वक ऐका. आता 4 वचनापासून वाचतोय. आता मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही आणि एकाखेरीज दुसरा देव नाही. कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले आणि अशी बरीच दैवदेव बरेच प्रभू आहेतच, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे. त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद आणि गोरस. या ठिकाणी मूर्तीविषयी म्हटलेलं आहे की देवाची जगात मूर्ती म्हणून नाहीच आणि जे बरेच आहेत त्याविषयी आपल्याला काय या ठिकाणी म्हणतो तो बरेच आहेत, परंतु आपला प्रभू जो आहे तोच आपला एकच देव आहे. त्याच्याद्वारे अवघे झाले तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि परमेश्वर आमचा देव आहे. म्हणून या ठिकाणी देवाच्या कृतवचनामधून आपल्याला मूर्तीला नैवेद्य दाखविलेल्या नैवेद्याच्या खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे असं तो म्हणतो. हालेलुया. मूर्तीला नैवेद्य दाखवलेला आहे तो जर खाणं आहे, त्यामुळं काय होतंय याविषयी करिंदकरास पत्राच्या मध्ये करिंदकराच्या मंडळीला लिहित आहे. तर हे लोक देखील पूर्वी करिंद हे पूर्णपणे मूर्तीला भरलेलं शहर होतं आणि ते मूर्तीपूजकच लोक देवाकडे आलेले होते. त्यापासून ते सुटलेले होते, परंतु त्याचा प्रभाव पूर्वीचा प्रभाव तर त्यांच्यावर होता, तो अजून काही प्रमाणात त्यांच्यावर होता आणि तो प्रभाव नाहीसा व्हावा यासाठी हा पुष्टी लिहित आहे की देवाची म्हणून जगात मूर्तीच नाही आणि मूर्ती जर देवाची म्हणून नाही तर मग ही मूर्ती कोणाची आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या पवित्र वचनामधून आपण देवाच्या पवित्र वचनामधून पाहतो की नैवेद्य खाणं जे आहे, नैवेद्य खाणं जे आहे ते खाणं म्हणजे आम्ही त्या ज्याला नैवेद्य दाखवलेला आहे त्याच्याशी सहभागी होणं आहे किंवा सहभागिता करणं आहे किंवा आम्ही त्याच्याशी समरूप होणं किंवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याला आम्ही प्रवेश देणं आहे. आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये प्रवेश देणं आहे. जसं तुम्ही पाहतो की आपण प्रभोज घेतो, जितक्यांनी या बाप्तिस्मा घेतलेला त्या सर्वांना माहित आहे की आपण प्रभोज घेतो म्हणून आपण काय करतो. प्रभू ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ख्रिस्ताचं शरीर आणि ख्रिस्ताचं रक्त आपण आपल्यामध्ये घेतो, आपल्यामध्ये तो सेवन करतो, आपल्यामध्ये घेतो आणि आपण ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार होतो, ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार होतो, ख्रिस्ताच्या सहभागितेचे आपण भागीदार होतो. कारण जे रक्त आणि जे शरीर आपण घेतो ते शरीर आणि ते रक्त आम्हाला ख्रिस्ताचं भागीदार बनवतो. म्हणून प्रभू श्रीकृष्णानं सांगितलं की जो कोणी माझं रक्त पिणार नाही, रक्त खाणार नाही, त्याच्या काही जीवन असणार नाही. हालेलुया. म्हणून हा विधी आम्हाला कायमस्वरूपी लावून देण्यात आला. प्रभू श्रीकृष्णाने स्वतः लावून दिलेला विधी हा दुसरा विधी आहे की जो बाप्तिस्मानंतर फार महत्वाचा विधी आहे की हा विधी आम्ही कायमस्वरूपी करायचा. कारण कायमस्वरूपी हा विधी अशासाठी करायचा की त्याची समक्षता आमच्यामध्ये असावी, त्याची सहभागिता आमच्यामध्ये असावी, त्याचं रक्त आणि त्याचं शरीर आमच्यामध्ये असावं. आणि म्हणून तो म्हणतो की जो माझं शरीर रक्त खातो, रक्त पितो, त्याच्या काही जीवन असतं. ते जीवन असण्यासाठी, ते जीवन भरपुरीचं असण्यासाठी आम्हाला हा विधी कायमस्वरूपीचा करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. यासाठी की आम्ही सहभागितेमध्ये असावं, देवाच्या सहभागितेमध्ये असावं, सहभागितेमध्ये सतत राहावं, यासाठी हा विधी लावून देण्यात आलेला आहे. मग विचार करा, जर हा विधी प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी त्याची सहभागिता घेण्यासाठी लावून दिलेला आहे, त्याच्या सहभागीदार होण्यासाठी लावून दिलेला आहे, त्याचं शरीर आमच्यामध्ये घेण्यासाठी लावून दिलेला आहे, हा विधी हा इतका महत्वाचा विधी आहे तर त्याची डुप्लिकेट कॉपी सैतानाने केली आहे. या विधीची डुप्लिकेट कॉपी जी आहे ती सैतानाने केलेली आहे आणि ती कॉपी म्हणजे मूर्ती पुढे दाखवलेला नैवेद्य. हालेलुया. आणि मग ज्या वेळेस मूर्ती पुढे दाखवलेला नैवेद्य ज्यावेळेस प्रसाद म्हणून जे लोक खातात ते त्या मूर्ती मागे असणाऱ्या सैतानाचे ते भागीदार होतात. हालेलुया. ते भागीदार होतात. म्हणून
नैवेद्य ज्या वेळेस आम्ही खातो त्यावेळेस आमची बुद्धी देखील विटाळते. हरवली. म्हणून देवाच्या पूर्वक मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की पहा, मूर्ती म्हणजे काय आहे आणि मूर्तीचे म्हणजे काय आहे. हरवली. तर पहा, त्या ठिकाणी करिंथ स्तोत्र याचा 10वा अध्याय आणि 19 वचनाकडे मी तुमचं लक्ष वेधित आहे. तर माझे म्हणणे काय आहे, मूर्तीला दाखवलेलं नवत काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय? नाही. तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भूतांना करतात. परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नाही तर भूतांना करतात. आणि तुम्ही भूताचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. हो देवाच्या प्रजनांनो, या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की देवाची जगात मूर्ती नाही. आणि जे काही मूर्तीला नैवेद्य दाखवला जातो, मूर्ती कुणा नैवेद्य दाखवला जातो, तो मूर्तीला दाखवला जात नाही, तर मूर्ती मागे असणाऱ्या त्या सैतानाला दाखवला जातो, भूताला दाखवला जातो. आणि ह्या ठिकाणी म्हणतं की जर मूर्तीला दाखवलेला नैवेद्य, भूताला दाखवलेला नैवेद्य जर तो आहे तर त्या ठिकाणी तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असं तो म्हणतो, माझी इच्छा नाही. हालेलुया. भूताचे भागीदार व्हावं तुम्ही आणि मी, भूताचे भागीदार व्हावं ही देवाची अजिबात इच्छा नाही. आम्ही एक भागीदार झालेलो आहोत, ख्रिस्ताची भागी, त्याच्या शरीराची भागी, त्याच्या शरीराचे अवयव आम्ही झालेलो आहोत. आता हेच आम्ही जर त्या दुष्टाचं जर प्रसाद खातो तर आम्ही त्याचे भागीदार होतो, त्याचे सहभागीदार होतो. हालेलुया. आणि बायबल सांगतं, या ठिकाणी म्हटलंय की तुम्ही दोघांचेही, त्या ठिकाणी पुढे पहा, प्रभू तुमच्या प्रभूचा पेढा भूताचाही पेढा पिवत नाही. प्रभूच्या मेजावरचे भूताच्या मेजावरचे तुमच्याने खावत नाही. आपण प्रभूला यशस्वी भेटवतो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय? हालेलुया. काय म्हणत आहे परमेश्वरचा दास म्हणत आहे, आपण त्याच्यापेक्षा परमेश्वरापेक्षा शक्तिमान आहोत का? आपण भूतालाही मान देऊ आणि देवालाही मान देऊ, किंवा भूतालाही आपल्यामध्ये घेऊ आणि देवालाही आपल्यामध्ये घेऊ, हे असं चालेल का? नाही चालत देवाचे लोक. कारण प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाही, देव आणि सैतान एकत्र राहू शकत नाही, खोटं आणि सत्य हे एकत्र राहू शकत नाही, लबाडी आणि खरेपणा एकत्र राहू शकत नाही, अंधार आणि प्रकाश जसं एकत्र राहू शकत नाही तसं परमेश्वर आणि सैतान एकत्र राहू शकत नाही. जिथं परमेश्वर आहे तिथं तो सैतान आपोआप निघून जाणार. हालेलुया. आणि जिथं सैतानी कृत्य आहे तिथं परमेश्वराची उपस्थिती असणार नाही. त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती असणार नाही की ज्या ठिकाणी सैतानाची उपस्थिती आहे. ज्या ठिकाणी सैतानाला जागा देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी परमेश्वर कशाला त्या ठिकाणी जाणार आहे? हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी कशी काय असणार आहे? म्हणून देवाचे पूर्ण करून आमच्यामध्ये देवाची वस्ती आहे, आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि हा देवाचा आत्मा आम्हाला सर्व सत्यात नेत असतो, सर्व सत्यात चालत असतो. आणि म्हणून आम्ही पाहतो की काही जणांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. हालेलुया. बुद्धी भ्रष्ट झाली. हा बुद्धी त्या ठिकाणी आम्ही पाहतो देवाच्या प्रश्नामधून. आपण जर 18 अध्याय वाचला तर त्या ठिकाणी म्हटलंय की कित्येकाची बुद्धी त्यामुळे भ्रष्ट झाली. हालेलुया. त्या ठिकाणी म्हणले आपण वाचूया 8वा अध्याय याची 7 वचन, 7 वचनाचा पूर्वार्थ वाचू. नैवेद्य म्हणून खातात तेव्हा त्यांची सद्विवेक बुद्धी दुर्बल असल्या कारणाने ती विटाळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रेजनानं बुद्धी विटाळते म्हणजे बुद्धी भ्रष्ट होते. हालेलुया. बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धी त्यांची चालत नाही, बुद्धी त्यांना चांगलं वाईट समजत नाही आणि मग ते जसं ओढलं जातं तसं ओढले जातात. हालेलुया. मूर्तीकडे ओढले जातात, त्या ठिकाणी जातात कारण त्यांची बुद्धी त्या नैवेद्य खाण्याला विटाळते. विटाळ होतं, त्यांना विटाळते आणि त्यांची बुद्धी नंतर चालत नाही की नेमकं आम्हाला काय करायचं आहे. हालेलुया. मग जसं ओढलं जातात तसं ओढले जातात ते. हालेलुया. आणि म्हणून ह्यापासून आम्ही दूर राहावं. एक तर मूर्ती करूच नाही. बायबलमध्ये याचा अध्यायामध्ये सांगितले की आकाशात खाली जलातील कशाची मूर्ती करू नका, तिला बसू नका, तिच्या पाय पडू नका. हालेलुया. हे तर पहिले सांगितलं, अद्भुत सांगितलं करूच नका. आणि आता या ठिकाणी कोण सांगतो की तिच्या पुढे अर्पलेला पदार्थ खाऊ नका, कारण देवाची म्हणून या जगात मूर्तीच नाही. आणि जे कोणी दैव दाखवतात ते कोणाला दाखवतात? भूतांना दाखवतात.
त्या देवाला दाखवत नाही. देवाला नैवेद्याची गरज नाही, तर भूतांना नैवेद्याची गरज आहे. ते त्यांना दाखवलं जातो नैवेद्य. देवाला कधी नैवेद्य दाखवलं, देवाला नैवेद्याची गरज नाही. म्हणून देवाचे परिजनांनो, आम्ही ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आमच्यामध्ये आम्हाला शिकणं फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. कारण ह्यामुळं आमची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. यामुळं आमच्या जीवनामध्ये तो दुष्ट प्रवेश करू शकतो. आनंद त्याच्या सहभागीदार झाल्यानंतर तो आमच्या जीवनामध्ये येणार. आम्ही त्याला जागा देतो, ये आम्ही तयार आहोत, ये आम्ही तयार आहोत. आम्ही प्रसाद खाऊन त्याला जसं आम्ही स्वीकारतो, आम्ही त्याला की ये आता आम्ही तुझ्यासाठी तयार आहोत. म्हणजे ह्या गोष्टीपासून आम्ही दूर राहावं यासाठी कटाक्षाने या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेले आहे. आणि मी अनेक वेळा पाहिलं की ज्याही वेळेस विश्वासणाऱ्यानं अशा गोष्टी केल्या त्यावेळेस त्यांना त्रास भोगावा लागलेला आहे, त्यांना दुःख भोगावं लागलेलं आहे, त्यांना त्रास झालेला आहे. शारीरिक रीतीने त्यांना त्रास झाला, मानसिक रीतीने त्रास झाला, कौटुंबिक रीतीने त्रास झाला. कारण त्यांनी मूर्तीच्या पुढचा प्रसाद खाल्ला आणि बुद्धी भ्रष्ट करून घेतली आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या दुष्टाला जागा दिली. आणि दुष्टाला जागा दिल्यानंतर त्याच्याकडे जे आहे हाताने नाश करून तो ते करणार. तुम्ही जागा दिली, मी आपण जागा दिली स्वतः, तर आम्ही तो त्याच्याकडे जे आहे ते देणार, त्याच्याकडे जे आहे ते घालता नाश करून ते देणार. मग बरेचसे लोक तुम्ही पाहता की आताच एक मुलगा आला होता, आता एक मुलगा आला होता आपल्या मंडळीतला, चांगला विश्वासणारा मुलगा, अजून बप्तिस्मा घेतला नाही पण विश्वासणारा मुलगा, विश्वासणारा मुलगा इतका की तो एकदा त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की त्याने इतक्या मोठ्याने देवाला हाक मारली, प्रभू येशू मला वाचव. आणि भरधाव असणारी ती ट्रक आहे, भरधाव असणारी ट्रक पुढे तो अचानक आला होता. अचानक भरधाव ट्रकमध्ये आला, त्याला म्हटलं आता तो मेला, त्याला म्हटलं आता मी मरणार आहे. आणि मोठ्या रीतीने हाक मारली, प्रभू येशू मला वाचव. इतका त्यांनी विश्वासानं, परंतु त्याच मुलानं ज्यावेळेस मूर्तीला आरोपीला पदार्थ खाल्ला त्यावेळेस त्याचे हातपाय सुजले, आणि त्याला तो बरेचसा 8 दिवस आजारी पडला. प्रार्थना करून देखील तो बरा झाला नाही, कारण त्याचा हा दुसरा तिसरा वेळ होता हीच गोष्ट करायचा, दुसरा तिसरा प्रसंग होता, हीच गोष्ट करत होता. न कळत तो ते पदार्थ खात होता. जाणून बुजून कळत न कळत त्याला माहित होते की खायचं नाही, तरी तो खात होता. आणि म्हणून यावेळेस त्याला फार त्रास झालेली. आज तो प्रार्थनेला आलता आणि त्याच्यावरून मला समजलं की ही गोष्ट सांगणं आवश्यक आहे. ही गोष्ट आम्हाला मंडळीमध्ये सांगणं आवश्यक आहे की मूर्तीला अर्पलेला जो पदार्थ आहे त्याच्यापासून तुम्ही दूर राहा, तुम्ही त्याच्यापासून दूर राहावं. कारण ते आमच्या उपयोगाचं नाही, मूर्ती ही आमच्या उपयोगाची नाही, मूर्तीचा प्रसाद आमच्या उपयोगाचा नाही. कारण ते आम्हाला शापित करणाऱ्या गोष्टी आहेत, देवाला ईर्ष्येस पेटवणाऱ्या गोष्टी आहेत. बायबलमध्ये निर्गम 20 मध्ये सांगितलं की जर आम्ही मूर्ती करतो तो परमेश्वराला ईर्ष्येस पेटवतो. म्हणजे हे तुझ्यासारखा हा देव आहे असं आम्ही त्यांना सांगतो की बघा हा देव आहे. देवाला आम्ही म्हणतो तू देव नाही, हा देव आहे. तो देवाचे प्रलोभन, तू आमचा पिता नाही, हा आमचा पिता आहे. आम्ही असं म्हणतो. जर देवाचे प्रलोभन, आमचा मुलगा जर आमच्या समोर दुसऱ्याला पिता म्हटला तर आम्हाला ईर्ष्या वाटणारच आहे, ईर्ष्येसाठी भेटणारच आहोत. पण जर आम्ही परमेश्वरासमोर जर आम्ही मूर्ती पूजा करतो किंवा मूर्तीला नैवेद्य दाखवतो तर आम्ही देवाला ईर्ष्येस भेटवतो. त्याला ईर्ष्येस भेटतो आणि त्याला ईर्ष्येस भेटणं साधी गोष्ट नाही, भयंकर गोष्ट आहे. भयंकर गोष्ट. म्हणून त्याला ईर्ष्येस न भेटवता आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. जगात बरेच दैवते आहेत, देव आहेत, स्वर्गात आणि पृथ्वी या ठिकाणी जसं की स्वर्गात आणि पृथ्वीत देखील असे बरेच दैवत आहेत, परंतु आमचा प्रभू जो आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणी देव नाही. या ठिकाणी आपण पाहूया. तर असे बरेचसे जे यत्न करतात ते देवाला भूतांना करतात आणि तुम्ही भूताचा वगैरे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने भूताचा पेढा, प्रभूचा पेढा भूताचा पेढा होणार नाही. प्रभूच्या मेजावरची भूताच्या मेजावरची तुमच्या त्याने खावण नाही. म्हणजे लोक आम्ही परमेश्वर आम्हाला तेच म्हणत आहे, तेच सांगत आहे की आम्ही अशा प्रकारे त्यापासून आम्ही दूर राहावं, त्याच्यापासून दूर राहिलेलं आम्हाला बरं आहे.
कारण या ठिकाणी 5व्या वचनानं सांगितलं, कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले आणि अशी बरीच दैवते व बरेच प्रभू आहेत, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे व त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत. हालेलुया. अवघे त्याच्याद्वारे झालं. बायबलमध्ये सांगितलेलं आहे, योहानाचं पुस्तक आता पहिल्या अध्यायामध्ये, की झालं असं काहीच नाही की त्याच्याद्वारे झालं नाही. जे काही झालं ते त्याच्याद्वारे झालं, म्हणजे येशू प्रभूच्या द्वारे झालं, शब्दाच्या द्वारे झालं. शब्द हा देवाचा पुत्र आहे. तो देवाचा पुत्र देह धारण करून या जगामध्ये आला आणि त्या शब्दाला नाव मिळालं येशू प्रभू. हालेलुया. त्याच्या अगोदर तो देवाचा शब्द होता आणि देवाच्या शब्दाद्वारे सर्व काय झालं असं काहीच नाही की ते त्याच्याद्वारे झालं नाही. इतका सामर्थ्यशाली प्रभू देह धारण करून ह्या जगामध्ये आला अशासाठी की आमचं अज्ञानापासून आम्हाला मुक्तता मिळावी, आम्ही अज्ञानापासून दूर व्हावं. आमचा एकच प्रभू आहे. हालेलुया. आणि येशू प्रभू त्याचं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्याद्वारे अवघ आहे, त्याच्याद्वारे आम्ही देवाकडे जाऊ शकतो, त्याच्याद्वारे आम्ही प्रार्थना करू शकतो, त्याच्या मध्यस्थीनं आम्ही परमेश्वराची उपस्थितीमध्ये सहभागितेमध्ये जाऊ शकतो, त्याच्याद्वारे आम्ही स्तुती स्तवन आराधना आमच्या पित्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. तोच पिता, तोच प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आम्हाला सत्य वचनामध्ये आम्ही राहावं, सत्यामध्ये आम्ही टिकावं, यासाठी या ठिकाणी म्हणताय, जरी प्रभू बरेच असले, देवही बरेच असले, तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे पिता आणि प्रभू आहे, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा देव नाही. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आम्ही सावध असावं, जागे राहावं. हालेलुया. सावध असावं, जागे राहावं. कोणाच्या मर्जी खातरही आम्ही तो प्रसाद घेऊ नये, आम्ही हातात पुढं करू नये, कारण आम्ही जर तो प्रसाद खातो तर आम्ही त्या सैतानाचे भागीदार होते आणि सैतान तर घात आणि नाश करण्यासाठीच आलेला आहे, त्याचं कामच ते आहे. आणि तुम्ही पाहता की बरेचसे लोक, आता तुम्ही पाहता की आत्ताच्या दिवसामध्ये इतके भागीदार करण्यासाठी ते लोक टपलेले असतात. हालेलुया. तुम्ही पाहता की भागीदार करण्यासाठी टपलेले असतात. रस्त्याला तुम्ही त्या ठिकाणी प्रसाद मांडलेला असतो, रस्त्याला त्या ठिकाणी तुम्हाला फराळाचं घ्या म्हणत असतात, प्रसाद घ्या म्हणत असतात. हालेलुया. आज तुम्ही पाहता त्या जागोजागी जी काही भयंकर गोष्टी चालू आहे, त्याच्यानंतर जो प्रसाद वाटला जातो, हालेलुया, त्या गोष्टीनंतर जे प्रसाद, त्यांची उपासना होते, त्यांची आराधना होती आणि आराधना झाल्यानंतर मग ते रस्त्यावर उभं राहतात आणि सगळ्यांना म्हणतात घ्या, बळजबरी घेतात, घ्या, कारण त्यांना त्यांचे भागीदार करायचे आहेत. जास्तीत जास्त लोक त्यांच्याकडे घ्यायचे आहेत. हालेलुया. जास्तीत जास्त लोक सैतानाच्या अधीन कशी जातील, जास्तीत जास्त लोक सैतानाच्या प्रभावाखाली कशी येतील, हे कटाक्षानं ते करत असतात, आग्रह करतात, फार आग्रहाने ते म्हणतात की घ्याच. हालेलुया. घ्याच. परंतु आपण सरळ नम्रतेने त्यांना नकार दिला पाहिजे की नाही, आम्हाला घ्यायचं नाही, आम्ही घेणार नाही. हालेलुया. आम्ही घेत नाही, आम्हाला चालत नाही. सरळ सांगायचं, तो हातात सुद्धा घ्यायचा नाही. परिवाराच्या लोकांना, कारण फार महत्वाची गोष्ट आहे. जरी आम्ही आता जरी घेतो तरी आम्ही त्याचे भागीदार होतोच. हालेलुया. आम्ही सेवन करतो मग तर आम्ही पूर्ण त्याचे होतो, मग तर बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आमची, परंतु हातात घेतो तरी आम्ही त्याचे भागीदार होतो. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, ही छोटी गोष्ट आहे, आपल्याला ही छोटी वाटते, पण ही देवाला यशस्वी पेटवणारी आणि या ठिकाणी काय म्हटले की सैतानाची भागीदार होणारी गोष्ट आहे. ही जी छोटीशी गोष्ट आहे, पण याच्यामुळे आम्ही सैतानाचे भागीदार होतो, सैतानाचे भागीदार बनतो. म्हणून मूर्तीपासून आणि मूर्तीच्या पदार्थापासून, अडकलेल्या पदार्थापासून आम्ही कटाक्षाने दूर राहावं, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. अजून पाहता की आता हे आमच्याकडे हरेगाव या ठिकाणी मोठी जत्रा भरलेली असतात आणि त्या ठिकाणी देखील लोक ते तुझून देखील तो प्रसाद आणणार, काही आणणार आणि सगळ्यांना वाटणार, सगळ्यांना देणार. हालेलुया. आणि बुद्धिभ्रष्ट होणार, बुद्धिभ्रष्ट होणार, त्या माणसांची बुद्धिभ्रष्ट होणार. हालेलुया. कारण देवाची मूर्ती करूच नका म्हटलंय, एकदा मूर्ती करतो त्याच्या पुढे आरोपलेले पदार्थ, आणि ते तर इकडे तर भयंकर गोष्ट आहे. हालेलुया. त्या ठिकाणी तुम्ही पाहता, हालेलुया, त्या ठिकाणी तुम्ही पाहता की त्या ठिकाणी अवयव अर्पले जातात. अवयव, डोकं दुखत होतं त्यांचं म्हणून मुंडकं अर्पायचं, कोणाचा पाय दुखत हो म्हणून त्याने पाय अर्पायची, कोणाचं हृदय दुखत आहे, हृदय विकार होता म्हणून हृदय अर्पायचं.
काय काय विचित्र प्रकार, वेगळे वेगळे प्रकार सैतानाने वेगळे वेगळे प्रकार काढलेले आहेत. वेगळे वेगळे प्रकार काढलेले आहेत. ते अडपण्याचे वेगळे वेगळे प्रकार काढलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जर गेला त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी ते अवयव आरोपतात त्या मूर्ती पुढे, ते मेणबत्तीचे अवयव अवयव करून ते आरोपतात. हे सैतानाचा काळबाजपणा आहे आणि याच्यापासून आम्ही दूर राहावं ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. देवाची म्हणून जगात मूर्तीच नाही. या ठिकाणी सरळ सांगितलं, देवाची म्हणून जगात मूर्तीच नाही आणि ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये सैतान आहे. हालेलुया. म्हणून त्याला आणलेल्या पदार्थापासून दूर राहावं, त्याची पूजा करण्यापासून दूर राहावं, त्याची सहभागिता घेण्यापासून आम्ही दूर राहावं. त्यामुळं आम्हाला त्रास होणार आहे. आम्ही त्याचे सहभागीदार झालो, एक तर आम्ही देवाचे आहोत आणि पुन्हा त्याचे जर सहभागी झालो तर मग काय होईल? देव तर आम्हाला सोडणार. हालेलुया. कारण आम्ही भ्रष्ट झालो. आम्हाला माहित असून आम्ही ते केलं. हालेलुया. मग तो आमच्या जीवनामध्ये बळजबरी घुसणार. त्याला आमंत्रण ह्याचद्वारे देता येते. आम्ही त्याचं आमंत्रण देतो, घ्या घ्या घ्या, आणि आम्ही ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करतो की ये आता, काय हरकत नाही. अरे आता मी तुझा भागीदार व्हायला तयार आहे, तुझी सहभागिता घ्यायला तयार आहे. आणि तिथूनच सगळं बिनसत हळूहळू परिस्थिती बिघडून जाते, बुद्धी भ्रष्ट होते. हालेलुया. आणि त्याच्याकडचे असणारे सर्व त्याच्या जे वाईट आहे ते आमच्या जीवनामध्ये व्हायला सुरुवात होतं. हालेलुया. त्यापर्यंत पाहिलं तरुण मुलगा आहे पण त्याचे हातपाय सुजले, 4-5 दिवसापासून तो आजारी आहे. हालेलुया. अस्वस्थ झालेला, निराश झालेला आहे आणि मग त्याने त्यासाठी प्रार्थना करण्यात आली. देवाने त्या ठिकाणी त्या जीवनात कार्य केलं असणार याबद्दल मला खात्री आहे. कारण प्रभू आमचा महान आहे, असा क्षमा करणारा प्रभू आहे. परंतु ते लक्षात आलं म्हणजे क्षमा होते. हालेलुया. आणि मग देवाच्या प्रियजनांनो ते लक्षात आलं, क्षमा झाली. हालेलुया. म्हणून अजून भ्रष्ट होऊ नका, या गोष्टी करून भ्रष्ट होऊ नका. देवाच्या सानिध्यामध्ये जा, देवाच्या सहभागितेमध्ये जा. आणि म्हणूनच प्रभू भोजनाचा जो विधी आहे तो कधी टाळू नका. प्रभोजनाचा विधी टाळू नका. ज्या दिवशी प्रभोजन आहे त्या दिवशी कटाक्षाने चर्चमध्ये या, चर्चमध्ये राहा आणि तो विधी घ्या. कारण हा विधी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः लावून दिला यासाठी की तो म्हटला, जो माझं रक्त पिणार नाही, माझं शरीर खाणार नाही, त्याच्या काही जीवन असणार नाही. हे झालंच पाहिजे, हे वारंवार झालं पाहिजे. कारण हा विधी वारंवार करण्याचा विधी देवाने आम्हाला लावून दिलेला आहे. हालेलुया. जसं तुम्ही पाहता की त्या दुष्टाचा भयंकर पगडा, तुम्ही पाहता की त्याचे लोक ज्या भयंकर रीतीनं प्रसाद वाटत राहतात. अनेक प्रकारे वेगवेगळ्या युक्त्या काढून प्रसाद आमच्यापर्यंत कसा येईल त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. तसं आम्ही देखील प्रयत्नशील असो. प्रभू आमच्यामध्ये तो दिवस कधीही आम्ही, ज्या दिवशी आमच्या चर्चमध्ये प्रबोधन होतंय तो दिवस कधीही आम्ही टाळू नये. त्या दिवशी आम्ही चर्चमध्येच असावं ही देवाची इच्छा. कारण आम्ही त्यामुळे बलवान होतो, स्ट्रॉंग होतो. ख्रिस्त आमच्यामध्ये येतो. हालेलुया. त्याची शक्ती, त्याची ताकद आमच्यामध्ये येते. तो आमच्यामध्ये सक्रिय होतो, तो आमच्यामध्ये जीवन देतो. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु फार महत्वाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. हे छोटे वाटतंय परंतु हे फार महत्वाची गोष्ट आहे की आम्ही ह्या गोष्टी टाळल्याच पाहिजे. नक्कीच टाळल्या पाहिजे. 100% आम्ही या गोष्टी टाळल्या पाहिजे. काही ह्या आशीर्वाद देणाऱ्या गोष्टी नाही, त्या आशीर्वाद हिरावून घेणाऱ्या गोष्टी आहेत. पण या आपण सर्व प्रार्थनेत जाऊया, प्रार्थना करू की अशा गोष्टीपासून देवाने आम्हाला सोडवावं, मुक्त करून आम्ही दूर राहावं, अशा गोष्टीपासून आम्ही दूर पळावं. ती आपण प्रार्थना करूया. हालेलुया. हालेलुया. जीसस. प्रेज लॉर्ड. धन्यवाद दिवशी, धन्यवाद. हालेलुया. आपण सर्वजण डोळे बंद करूया. ज्याला गुडघे टेकायची, गुडघे टेकणं फार महत्वाचं आहे. गुडघे टेकणं म्हणजे स्वतःला नम्र करणं, स्वतः आम्ही हरवलं देवा हे सर्व तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मदत कर. गुडघे टेकणं आणि बायबल सांगतं की माझ्या नावावर प्रत्येक गुडघा टेकला जाईल. गुडघे टेकणं म्हणजे नम्रपणाचं प्रतीक आहे. सर्वस्वी समर्पण करण्याचं प्रतीक आहे. सर्वस्वी अर्पण होण्याचं प्रतीक आहे. हालेलुया. तू जे बोलतोस त्याला आम्ही सहमत आहोत, म्हणजेच गुडघे टेकणे. हालेलुया. आज जे आम्ही ऐकलं देवाचं वचन त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, हे फार महत्वाचे. हालेलुया. म्हणून आपण प्रार्थना करू. हालेलुया. प्रार्थना करू. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊया. या गोष्टी आमच्या ज्याने होऊ नये, त्या गोष्टीपासून आम्ही दूर राहावं आणि आमच्या कुटुंबाला देखील या गोष्टीपासून दूर राहावं. आमच्या लहान लेकरांना आतापासून शिक्षण द्यावं की आम्ही अशा गोष्टी करायच्या नाही.
कारण सगळीकडे हे चालू असतं आणि त्यापासून वाचण्यासाठी आमच्या लेकरांना आम्ही कटाक्षाने ह्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी शिकवलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की प्रसाद खाणं हे आमचं काम नाही, प्रसाद आमचा नाही, आमचा देव कोण आहे त्याची ओळख आमच्या लेकरांना करून द्या, आमचा देव काय करतो ती ओळख करून द्या. हालेलुया. आमचा देव काय म्हणतो त्याची ही ओळख आमच्या लेकरांना करून द्या, म्हणजे ते म्हातारपणात देखील विसरणार नाही. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, या प्रार्थनेजवळ हालेलुया प्रार्थना करू. हालेलुया. हालेलुया. जीसस, प्रेज लॉर्ड. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभु, धन्यवाद येशू, धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. जीसस, थँक यू. जीसस, थँक यू. हालेलुया. रस्ता देने की तरह कलवा विलहारी ना विषय देने की तरह कांदी कर विचार देने की तरह देने की कलवा गौरव भरलेल्या माझ्या बापा तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला महिमा देतो, तू स्तुती करतो. हे बाबा तुझा आमचा एकच देव आहे आणि तुझा एक पुत्र आमचा प्रभू आहे आणि तो प्रभू आमचा आहे की ज्याने आमच्यामध्ये त्याचा पवित्र आत्मा पाठवलेला आहे. तोच आमचा प्रभू आणि तोच आमचा देव आहे. त्याच्यासमोर आम्हाला कोणी देव नाही. हे बाबा त्याच्या समोर आम्हाला कोणी देव नाही. तोच आमचा देव आणि आमचा प्रभू आहे आणि म्हणून तो जे सांगेल त्याच्या वचनाद्वारे जे आहे तेच आम्ही स्वीकारू. त्याच्या वचनामध्ये आहे तेच आम्ही स्वीकारू. इतर गोष्टी आम्ही स्वीकारणार नाही. विषय बाबा हालेलुया. हो, त्या कोणी देवदूतांनी येऊन जरी सांगितल्या तरी आम्ही त्या गोष्टी स्वीकारणार नाही की जे वचनाच्या विलायत आहे. विषय बाबा आणि म्हणून जो पहिला विश्वास आहे तोच आमचा विश्वास आम्ही घेऊन जाऊन राहू. हालेलुया. दोनगंडीसारखा आम्ही फिरणार नाही. आम्ही खंबीर राहू. जे ऐकलं जे वचनाप्रमाणे आहे त्यावर आम्ही ठाम राहू, विश्वास राहू की जेणेकरून आमच्या जीवनातून त्याचं प्रगटीकरण होईल, जेणेकरून आमच्या जीवनातून त्याचं सामर्थ्य प्रगट होईल, जेणेकरून आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये राहू. हालेलुया. पूरा साधु दिली त्याच्या दिली दिली विषय दिली त्या विलहारी ना दृश्य दिली दिली दिला दिली त्या आणि म्हणून परीक्षेने बाबा प्रार्थना करताय आमच्या प्रत्येक प्रियलेकरासाठी, त्यांच्या परिवारासाठी परीक्षेने बाबा की ह्या सैतानाच्या काळबालपणापासून आम्हा प्रत्येकाचं संरक्षण कर, आमच्या परिवाराचं संरक्षण कर, आमच्या लेकरांचं संरक्षण कर. जगामध्ये जे आहे जगामध्ये जो परमेश्वर बाबा तो आमच्यामध्ये तो बरोबर आणि शक्तिशाली आहे आणि म्हणून जगात तो काळबालपणा चालू आहे. त्या दुष्टाचा युक्त्या आणि कृत्या चालू आहे की कशाही प्रकारे त्याला आमच्या जीवनामध्ये यायचं आहे, कशा प्रकारे आमच्या घरामध्ये त्याला प्रवेश करायचा आहे, कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये त्याला प्रवेश करायचा आहे आणि त्याला कशा प्रकारे आमच्यामध्ये त्याला घ्यायचंय की जेणेकरून आम्हाला आमचं जीवन तो उद्ध्वस्त करेल, आमचा नाश करेल, आमची बुद्धी भ्रष्ट करेल. यासाठी तो प्रयत्नशील आहे आणि म्हणून परमेश्वर बाबा प्रार्थना करत आहे हा तुझ्या प्रत्येक प्रियलेखनाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. हे बाबा सर्वांनी ह्या गोष्टीपासून दूर राहावं, या गोष्टीपासून दूर राहावं. आपल्याला दूर ठेवण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य दे प्रभू. तुझं वचन सत्य आहे आणि ते आम्ही टिकून आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करावं. केवळ ऐकणारे नाही तर त्याप्रमाणे जीवन जगणारे आम्ही असावे ही तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी आहे. म्हणून आज जे काही आम्ही ऐकले प्रभू तुझ्या पवित्र वचनाद्वारे हे बाबा ते त्याच्यावर आम्ही अंमल करा. त्या वचनाप्रमाणे जगणारे, वचनाप्रमाणे राहणारे असो ही तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी पूर्ण देश नाही. प्रत्येक ह्या गोष्टीपासून, प्रसादापासून आणि मृत्यूपासून तो आम्हाला दूर ठेव. त्या पवित्र सानिध्यामध्ये ठेव. जी कृपा आमच्या जीवनात असू दे, आम्हाला नाही मानायला शिकू दे. आम्ही कोणाची भीड धरणार असू नये प्रवेशाचे बाबा आणले आणि माणसाला खुश करण्यासाठी आम्ही कोणती गोष्ट पूर्ण करू तर आम्ही तुला खुश करण्याकडे आमचं लक्ष असावं. कारण मनुष्य काय आहे हालेलुया, मनुष्य काय परमेश्वर दे बाबा हालेलुया. बाबा मनुष्य काय आहे काहीच नाही. तू सर्व समर्थ आहे प्रभू. तुला जे आवडतं तेच आम्ही करावं. मनुष्याला खुश करण्यासाठी कोणती गोष्ट आम्ही करू नये. मनुष्याला खुश करण्यासाठी तो साधल त्याप्रमाणे आम्ही करू नये तर मनुष्य तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही करावं. आम्ही मनुष्याला खुश करण्यापेक्षा आम्ही तुला खुश करावं. म्हणून बोल म्हणतो मी जर मनुष्याला खुश करण्याचा प्रयत्न करत असला तर मी कधीच प्रभूचा दास झालो नसतो. हालेलुया. मनुष्य कोणी कधी खुश होणार नाही. हालेलुया. सर्वांना कधी आम्हाला खुश करता येणार नाही आणि म्हणून परमेश्वराचे बाबा आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला मुलांना शांत ज्ञान, बुद्धी, चातुर्य आणि परीक्षा साहसूत आणि निरुपद्रवीपणा तो आमच्यामध्ये द्यावा यासाठी प्रार्थना करत आहे. या प्रत्येक प्रियलेकराला साहसूत आणि निरुपद्रवीपणा तू दे परमेश्वराचे बाबा. आम्ही या जगात राहतो, त्या जगात सर्वत्र त्या गोष्टी आहेत पण त्याच्यापासूनही आम्हाला दूर राहायचं, वेगळं राहायचंय आणि ते तुझ्या सामर्थ्याद्वारे, ज्या ज्ञानाद्वारे, तुझ्या चातुर्याद्वारे आम्हाला त्यापासून दूर राहायचे. म्हणून तुझ्या प्रत्येक प्रियलेकराला तू सहाय्य मदत कर. तुझी कृपा प्रत्येकाला असू दे, तुझी दया प्रत्येकाला असू दे, तुझं सामर्थ्य प्रत्येकाला असू दे आणि नाही मानण्याचं त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे परमेश्वरी बाबा.
जे तुझ्या विरुद्ध आहे ते नाही म्हणण्याची शिक्षा आणि सामर्थ्य दे. मंथरणी करणार कोणालाही बोलू देऊ नको. तर परमेश्वर बाबा तुझ्या इच्छेप्रमाणे राहण्यासाठी त्याला तुझ्या हातामध्ये घे. कृपा परमेश्वर बाबा आणि त्याद्वारे तुझं करू दे. आज प्रत्येक घरामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आनंद मिळवण्यासाठी प्रार्थना करताय. प्रत्येक घरातले लेकरं तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाकडे राहण्यासाठी प्रार्थना करताय. तेव्हा त्यांनी देखील ऐकावं की आम्ही जे देवाचे लोक आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत. देवाने आम्हाला निवडले, देवाने आम्हाला वेगळे केलेलं आहे आणि आम्ही आमचा जो प्रभू आहे त्याच्याशिवाय आम्ही दुसरं काही करणार नाही. आमचा देव आमची प्रार्थना मागत आहे, आमची प्रार्थना मागत आहे. आमचा देव आमची प्रार्थना मागत आहे, त्याची सहभागिता मागत आहे, स्तुतिस्थानाचे यज्ञ मागत आहे. हालेलुया. ना की तो 1000 वेळके तेलाच्या 10 मध्ये मागत आहे, ना ज्येष्ठ पुत्र मागत आहे. हालेलुया. तो मागत आहे शुद्ध ओठाचं फळ. हालेलुया. आणि म्हणून परिषदे बाबा मी तुला धन्यवाद आणि तुला करू देतो. तुझी स्तुती स्तमन बाबा तुझं उपकार करीत प्रत्येकाला राहावं, तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये राहावं. मूर्तीपूजा प्रत्येक प्रकारापासून प्रत्येकाला दूर ठेवा, सुरक्षित ठेवण्यासाठी प्रार्थना करत आहे. ही समक्षता प्रत्येकाच्या जनामध्ये असावी यासाठी प्रार्थना करत आहे. उपाशी प्रत्येकाच्या घरामध्ये तू समक्ष दे. पवित्र आत्मा तुझं सहाय्य प्रत्येकाला दे. कृपा परमेश्वर विद्या आणि त्याद्वारे तुझं करून ख्रिस्त त्याच्या सामर्थ्यावर प्रार्थना केली म्हणूनच ऐक बाबा. आमेन. Amen. 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 या वर्षाला मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तशी पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून आमचं रक्षण कर. कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. आता देवबापाची प्रीती, ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यवान सहभागी उपस्थित असणाऱ्या देवाच्या प्रत्येक निवडलेली करावा आता आणि सदा सर्व काळ असो.